नमस्कार मंडळी. आज माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. आजच्या या मंगलदिनी सर्व भक्तांना रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे प्रत्यक्ष सूर्यनारायणाचा जन्मदिवस. यालाच सूर्यजयंती किंवा आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. आजपासून सूर्य आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायणाकडे वेगाने प्रवास सुरू करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, रथसप्तमीला अंगणात दूध का उकळवले जाते किंवा या दिवशी स्नान करण्याचे महत्त्व काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजेच अरुणोदय काळी उठून स्नान करावे. असं म्हणतात की आजच्या दिवशी लवकर उठून स्नान करणारा व्यक्ती वर्षभर आजारांपासून दूर राहतो आणि त्याला सूर्यासारखं तेज प्राप्त होतं. स्नानानंतर तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात फुले, अक्षता आणि कुंकू घालून सूर्याला ओम सूर्याय नमः म्हणून अर्घ्य द्यावे, म्हणजे जल अर्पण करावे. तांब्याच्या कलशातून पाणी अर्पण करताना त्या सूर्याची ऊर्जा आपल्या शरीरात येते असं मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या स्मरणाने करतो. रथसप्तमीच्या पूजेतही सर्वप्रथम पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर एका पाटावर पूजेच्या ठिकाणी उजव्या बाजूला एक दिवा लावावा. नंतर अक्षता ठेवून त्यावर विड्याच्या पानावर सुपारीच्या स्वरूपात गणपतीची स्थापना करावी. गणपतीला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करावे. अंगणात आणि बाहेर तुळशीजवळ सुंदर रांगोळी काढावी. यानंतर मुख्य पूजा सुरू होते. जर तुमच्याकडे सूर्याची मूर्ती नसेल तर तुम्ही चंदनाचा किंवा कुंकवाचा वापर करून सूर्यदेवाची किंवा त्यांच्या रथाची आकृती काढून त्याची पूजा करू शकता. आता या प्रतिमेला लाल रंगाचे गंध म्हणजे रक्तचंदन, तांबडी फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात. अगरबत्ती आणि निरांजन ओवाळावे. सूर्यनारायण हे अन्नाचे आणि ऊर्जेचे स्रोत आहेत, त्यामुळे आजच्या दिवशी धान्याची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पाटावर धान्य मांडावे. ही धान्य म्हणजे केवळ अन्न नाही, तर ती सूर्याच्या ऊर्जेचं रूप आहेत. निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिलंय त्याबद्दलची ही छोटीशी कृतज्ञता. ही धान्य आपल्या घरात सुख आणि ऐश्वर्य टिकवून ठेवतात असं मानलं जातं. आता वळूया या पूजेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. घराबाहेर गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध तापवले जाते. हे दूध जेव्हा उतू जातं तेव्हा ते सूर्याला अर्पण केलं जातं. हे प्रतीक आहे की आपल्या जीवनातही समृद्धी अशीच उतू जावी. खीर किंवा शिरा याचा नैवेद्य बनवावा आणि सूर्याला नैवेद्य म्हणून अर्पण करावे. चला आता वैज्ञानिक दृष्टिकोन पण जाणून घेऊया. मंडळी, रथसप्तमी हे केवळ धार्मिक सण नसून त्याला वैज्ञानिक महत्त्वही आहे. या दिवसापासून सूर्याची उष्णता वाढू लागते. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. सकाळी लवकर सूर्याच्या कोवळ्या उन्हात स्नान करणे किंवा ध्यान केल्याने शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि त्वचा रोगांसाठी अत्यंत गुणकारी आहे. मंडळी, अशा प्रकारे आज आपण रथसप्तमीचे महत्त्व आणि पूजाविधी जाणून घेतला. तुम्ही आजच्या दिवशी कशी पूजा केली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागात एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद आणि रथसप्तमीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.